और मार्केट में नहीं आई है क्या? अरे बस ये तो पुरानी वाली हंसी है, हमारे जमाने वाली टीवी वाली हंसी है। काय होतंय विनय तुला? किती खोकतोय? काही नाही काही नाही थोडासा खोकला येतोय. काही नाही खोकला काय? तू 15 दिवस झालं खोकतोस, काय वाटतं का तुला? नुसता आवाज केलाय खरं. फक्त खोकला नाहीये. मग काय? मी तर रात्रीपासून रात्री मला झोप येत नाही तरी मी कधी सकाळी मला कोणी विचारलंच नाही का तुला? तर डॉक्टरकडे जाऊया. नको आई काय कशाला नाही जायचं नाही, चल चल डॉक्टरकडे जाऊ दे, कशाला जायचं चल डॉक्टरकडे? काय डॉक्टर करायचं ते बघा ना माझा मुलगा नुसता खोकतोय. काय डॉक्टर काय काय तुम्ही बघा बरं, आणखी काय त्रास होतोय विनायकला? जे काय होतं ते नीट सांग. काय नाही डॉक्टर, मला 2-3 आठवडे झाले खोकला येतो नुसता हळू हळू हळू. आणि रात्री ताप पण येते आणि थंडी पण वाजते. असं कुरकुरल्यासारखं होते पण मला काही वाटत नाही एवढं. काय नाही, खूप होते ते. कशाला जायचं डॉक्टरकडे? इलाज करा डॉक्टर प्लीज. खूप खोकतोय तो. कशाला डॉक्टर काय ऐक करायचं? माझं, सांगा माझं. तर आपण काय नसते तुला काय कळतं याच्यात? आणि तुला तर त्याची खूप कळतं ना. डॉक्टर हे काय झालं माझ्या मुलीला? डॉक्टर काय झालं? शांत शांत. आणि विनायक तुला टीव्ही घालायला टीव्ही वगैरे काय नसतं डॉक्टर तसं. तू शांत बस रे. टीव्ही म्हणजे क्षय हा तरी साधारण आजार नसला तुला विनयला काय होणार नाही ना. जर त्याने औषधोपचार पूर्णपणे व्यवस्थित घेतला तर विनय टीव्ही पासून पूर्णपणे बरा होऊ शकतो. नक्की ना? माझं विनय वाचेल ना? पूर्णपणे बरा होईल. त्या गोळ्या 6 महिन्याच्या कोर्स पूर्ण करा. ठीक आहे? एक गपचूप घ्यायच्या गोळ्या. चल गाडी, गोळ्या घ्यायच्या. काही नाही. यह बीमारी आवाज नहीं देती, चुपके से आती है और देखते ही देखते जिंदगी छीन लेती है। पर आपको पता है इसमें आपकी खुद की जिम्मेदारी है। यकीन नहीं होता तो चलिए। अरे काय ते डॉक्टर मला सांगितलं होतं गोळ्या खायच्या. मी पण लय शहाण आहे. ही गोळी काढायची आणि डस्टबिन मध्ये टाकून द्यायची. कोण खाते? 6 महिन्याचा कोर्स 2 महिने खाल्ले. थोडं 2 दिवसात बरं लागले मला. आपलं रोगप्रतिकार शक्ती एकदम भारी आहे बरं का. काही टेन्शन घ्यायचं नाही, मस्त खायचं प्यायचं. खोकला आला तरी काही नाही करायचं, नुसतं आपलं अंगावर काढायचं. समजलं का? हे बघा विनय 2 गोळ्या खातो आणि बाकीच्या गोळ्या डस्टबिन मध्ये टाकतो. अरे काही नाही, कोण खाते गोळ्या? कशाला खायच्या गोळ्या? काय नाही रे, काही गोळ्या नाही फेकून काय देतोय? त्या फेकायला घेऊन दिल्यात का एवढ्या महागाच्या गोळ्या मी? अरे काय जस्ट काय चिरमुरी होत असतं ना सगळं? अरे कशाला खायच्या गोळ्या? 6 महिने डॉक्टर डोक्यात कोणत्या गोळ्या घ्यायची? लागतं नाही का काही? काय करत नाही. तुला आता झालं, माझ्याकडे यायचं नाही ना तुला? अरे आजार वगैरे काही नसते. कुकुलावर जायचं आणि डायरेक्ट कुकुलावर टाकायचं. कोणत्या गोळ्या खायच्या काय नाही. तिचं काय आजकाल एक गोष्ट ऐकायची नसते ह्यांना. काय आईचं काहीला काही कळतच नाही. आपल्या या हलगर्जीपणामुळे आणि अर्धवट फायदे असल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. विनयच्या बाबतीत असंच होतं. चला बघूया. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं न घेतल्यामुळे विनयचा खोकला वाढत गेला. 2 आठवडे 3 आठवडे खोकला थांबतच नव्हता. विनयचा आजार पण वाढत चालला होता आणि तब्येत कमकुवत होत होती. लयच खोकलायला लागलाय. काय झालं काय माहित? किती खोकवल? तुला सांगितलं तर मी गोळ्या घे. अति शहाणपण आपल्याला जमणारच ना. अरे काय सांगितलेलं झालं? एक ऐकायचं नसतं मला जे तुला. आवडत ते गोळ्या खाणं काँग्रेस मला नाही म्हणत नसेल, तर काही खोकत बसलात का असाल? हा? Chakadas, 1 2 का 4 4 2 का 1. My name is Mycobacterium. आपल्याला कोण आहे? बरं कोण आहे? बरं मायकोबॅक्टेरियम यमराज. मी आहे यमराज, अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स मायकोबॅक्टेरियम. म्हणजे तुम्ही तेच जंतू आहे का? जो टीबी करतात. तुम्ही इथं कसं काय आले? मी तर 2 दिवस गोळ्या खाऊन बरा झालो होतो. वार्तवट गोळ्या घेतल्यामुळे मी तुझा विनाश करायला आलोय. काय तुम्ही कसं काय? माझं काही खरं नाही आता. तू अर्धवट गोळ्या घेतल्यामुळे तुझी प्रतिकार शक्ती मी कमी करणार आणि तू साधा टीबी आता डेंजर टीबी होणार. समजलं का? म्हणून तुम पास आए खास के दिखाए तुमने न जाने ये बैक्टीरिया फैलाए 4 दिन का ये उपचार लेना है बीच में छोड़ा तो हानिकारक होता है. थांबू नको विनय, मी आहे ना. मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाते पुन्हा. आता खूप ताकदवर झाला. काय नाही मी गोळ्या खायला पाहिजे होत्या. मी गोळ्या खायला पाहिजे होत्या. चल विनय, आपण डॉक्टरांकडे तू थांबू नको. डॉक्टर बघा ना, विनयचं कुठलं कमीच होत नाही. डॉक्टर त्याला मागच्या रात्री स्वप्न पडलं म्हणून तो खूपच घाबरतोय. डॉक्टर काय करा प्लीज. डॉक्टर माझ्या मुलाला वाचवा. डॉक्टर प्लीज. डॉक्टर मला वाचवा. यमराज, तो माझ्या
बायको प्रेम टीव्ही करणारा जंतू टीव्ही करणारा जंतू मला खाऊन टाकेल. शांत व्हा. अगोदर दिलेल्या गोळ्या तुम्ही पूर्णपणे खाल्ल्या नाहीत का? नाही, याला सांगितलं मी ऐकत नाही पण अति शहाणपणा कुठे ठेवलाय ना. 6 महिन्यांचा औषधांचा कोर्स तुम्हाला दिला होता तो तुम्ही पूर्ण नाही केला. अरे कोण मला माफ करा माझ्या नंतर कोर्स पूर्ण नाही झाला. 6 महिन्याचा कोर्स होता आम्ही 2 दिवस गोळ्या खाल्ल्या. मला माफ करा. विनय, शांत हो. मला माफ करा. मला वाचव डॉक्टर मला वाचव. मी शांत पाहतो. हो विनय. ताई शांत हो. हे बघ, जेव्हा तुम्ही आमच्याकडे तपासणीसाठी येतो तेव्हा तिला दिलेला औषध उपचार हा पूर्णपणे वैद्यकीय निगाऱ्यानुसारच असतो. त्यात जर तुम्ही स्वतःहून काही बदल केला तर ते तुमच्यासाठीच हानिकारक आहे. जेव्हा तुम्ही दिलेल्या गोळ्या अर्धवट खाता आणि उरलेल्या गोळ्या फेकून देता त्यावेळेस काय होतं, तुमच्या शरीरातले अर्धे कमकुवत जंतू तर मरतात पण जे ताकदवर जंतू आहेत ते तसेच जिवंत राहतात आणि ते तुमच्या रोगांचं रूपांतरण करतात आणखी मोठ्या रोगामध्ये. तुमचा टीबी होतो ड्रग रेजिस्टंट टीबी. म्हणजे औषधं काहीच काम करत नाही डॉक्टर? नाही, अगदी बरोबर. औषधं आता काहीच काम करणार नाही. आता औषधं बदलावी लागतील. या ड्रग रेजिस्टंट टीबीचा रुग्णाला जास्त त्रास होतो. औषधं पण महाग मिळतात आणि साईड इफेक्ट पण खूप आहे. ये ड्रग रेजिस्टन्स टीव्ही तर माझा फेवरेट आहे. आता तुझा मी पूर्ण नाश करून टाकला. गोळ्या बरोबर केलेले. तुमच्यासारखी मूर्ख लोक अर्धवट उपचार घेतात म्हणून मी वाढत चाललो आणि मी असाच वाढत राहणार आणि तुमचा सगळ्यांचा विनाश करून टाकणार. असे आम्ही होऊ देणार नाही. मित्रांनो, हीच ती वेळ आहे जागेवर. नाहीतर ही आजारपण आपल्यात कायम शिरून जाते आणि त्यांची ताकद वाढेल आणि त्यांना संपवणं आपल्याला शक्य होणार नाही. म्हणून मित्रांनी जागे व्हा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व सूचनानुसार विनय गोळ्या घालत चालू कर. अरे माझा गोळ्या खायचा टाइम झाला. किती वाजले आता? 11 वाजले. माझा गोळ्या खायचा टाइम झाला. झोपतो आता, आराम करतो, चांगलं पोषण आहार खातोय, चांगलं आहे माझं आता. अरे मला गोळ्या खायचा टाइम झाला. अरे आई बरं झालं तू ध्यानात केलंस मला. मूर्ख लोक शाणे कशी झाली मला वाचवा. मी मरायला मला वाचवा. रोज गोळ्या खातो. असं तुम्ही देखील दररोज गोळ्या खाल्ल्या तर आपण एक दिवस टीबीचा विनाश नक्की करू शकतो. टीबी हारणार, देश जिंकणार. टीबी हारणार देश जिंकणार. टीबी हारेगा देश जिंकेगा.